नमस्कार, मी डॉक्टर निलेश केचे, जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पाइन सर्जन, जनार्दन हॉस्पिटल, अमरावती. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हा व्हिडिओ मी बनवत आहे पेशंट अवेअरनेस आणि एज्युकेशनल पर्पजसाठी. तर रेग्युलर अपडेट राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. आजचा व्हिडिओ आहे हिप जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल आणि हिप जॉईंट रिप्लेसमेंट झाल्यानंतर रिकव्हरी पॅटर्न कसा राहील त्याबद्दल. खूप पेशंट्स येतात आणि ते विचारतात, सर मला हिप रिप्लेसमेंट सर्जरी सांगितलेली आहे, ते सर्जरी कशी असते त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. तर त्यावर बोलत असताना आम्ही त्यांना सांगतो की हिप रिप्लेसमेंट सर्जरीची जे प्रक्रिया सुरू होते ते पहिले तर आम्ही पेशंट डिसाईड करतो कोणत्या पेशंटमध्ये हिप रिप्लेसमेंटची गरज आहे, त्याचा एज कोणता आहे, त्याला कोणत्या प्रकारचे इम्प्लांट लागतात आणि ते आम्ही एक चार्ट तयार करतो आणि त्याचे टेम्पलेटिंग केल्या जाते. त्याचा जो एक्सरे असतो आणि इम्प्लांट असतो त्याला मॅच करून त्याची टेम्पलेटिंग केल्या जाते. तेव्हा आम्हाला समजते का याला कोणत्या साईजचे इम्प्लांट लागणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही ऑपरेशन थिएटरच्या जे प्रोसिजर आहे ते चालू करतो. ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर पेशंटला पूर्णपणे माहिती दिल्या जाते की तुमच्या कोणत्या पायाची सर्जरी होत आहे, कशा प्रकारचे इम्प्लांट टाकल्या जात आहे आणि प्रोसिजर कशी राहील. फर्स्ट करून जेव्हा पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये येतो त्यांना स्पायनल प्लस इपिड्युरल अनेस्थेशिया लावला जातो. कमरेमध्ये एक इंजेक्शन देऊन दोन्ही पाय बधीर करतात आणि एक इपिड्युरल कॅथेटर टाकलं जातं. ते ऑपरेशन नंतर 2 दिवसपर्यंत पेशंटच्या कमरेमध्ये राहतं. त्यातून एक लोकल अनेस्थेटिक्स रेग्युलरली सस्टेन रिलीज पंपनी पुश केल्या जाते, जेणेकरून पेशंटला ड्युरिंग सर्जरी आणि पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड 2 दिवसपर्यंत पेन राहणार नाही. एक वेळा अनेस्थेशिया पूर्णपणे इंड्यूस झाल्यानंतर पेशंटला पोझिशन दिली जाते. पेशंटची पोझिशन जे असते ते लॅटरल पोझिशनमध्ये असते. समजा राईट हिप रिप्लेसमेंट करायचा असेल तर पेशंटला लेफ्ट साईडनी झोपवला जातो, जेणेकरून राईट हिप हा समोरून वर राहील आणि त्यानंतर मग स्क्रबिंग, पेंटिंग आणि क्लिनिंग करून ड्रेपिंग केला जातो. पूर्ण निर्जंतुकीकरण केल्यानंतर इन्सिजन हिप जॉईंटवर घेतल्या जातं. इन्सिजन घेतल्यानंतर स्किन सबक्युटेनियस टिश्यू कट केल्यानंतर तिकडचा जो हिप जॉईंट असतो तो एक्सपोज केला जातो. जो त्याचा खराब झालेला बॉल असतो जो मध्ये होतो किंवा ट्रॉमॅटिक आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा कोणत्याही प्रकारच्या कंडिशनमध्ये येतो तो कट केला जातो. तो कट केल्यानंतर आम्ही त्याचं एक वेगळ्या प्रकारे इम्प्लांट जे असतात त्याची फिमोरल कॅनल तयार केली जाते आणि ते फिमोरल कॅनलमध्ये एक प्रकारचा इम्प्लांट असा फिक्स केला जातो. हा इम्प्लांट मुख्यत्वे करून सिमेंटेड किंवा अनसिमेंटेड या दोन्ही प्रकारचा असतो. अनसिमेंटेड जर केला तर त्याचे फायदे चांगले असतात. सिमेंट रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स असतात पेशंटमध्ये ते त्यांना जाणवत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होत नाही. त्यानंतर फिमोरल साईडचं प्रिपरेशन झाल्यानंतर ॲसेटाबुलम आम्ही एक्सपोज करतो आणि तिकडचं जे ॲसेटाबुलमचं कार्टिलेज खराब झालेलं असतं ते काढतो आणि प्रॉपर अँटीवर्जन आणि इन्क्लिनेशनमध्ये आम्ही ॲसेटाबुलम फिक्स करतो. हा इम्प्लांट फोटोमध्ये एक आपल्या ट्रायलमध्ये दिसत आहे तो सिरॅमिक ऑन सिरॅमिक आहे आणि ॲसेटाबुलम आणि फिमोरल इम्प्लांट परफेक्टली प्लेस केल्यानंतर म्हणजे प्रॉपर अँटीवर्जन आणि इन्क्लिनेशनमध्ये प्लेस केल्यानंतर आम्ही त्याचं रिडक्शन करतो आणि रिडक्शन केल्यानंतर जॉईंट हा पूर्णपणे स्टेबल आहे याची खात्री केल्यानंतर पेशंटच्या पायाची लांबी पूर्ववत झालेली आहे किंवा नाही किंवा अपोजिट पाया एवढी आहे का नाही ते कन्फर्म केल्या जाते आणि त्यानंतर मग क्लोजरची प्रोसिजर चालू करतो. क्लोजर झाल्यानंतर पेशंटला ड्रेसिंग होते आणि ड्रेसिंग झाल्यानंतर पेशंट ऑपरेशन थिएटरमधून रूममध्ये शिफ्ट होतो. त्या पिरियडमध्ये पेशंटच्या कमरेमध्ये ते इपिड्युरल कॅथेटर जे कंटिन्युअस लोकल अनेस्थेटिक्स पंप करत असतात. पंप करण्यासाठी इन्फ्युजन पंप असतो तो लावलेला असतो आणि ऑपरेशन झालं त्याच दिवशी आम्ही पेशंटला नी बेंडिंग अलॉंग विथ अँकल पंप आणि टो मुवमेंट करायला सांगतो. फ्लोटरॉन पंप किंवा काफ पंप पेशंटला लावण्यात येतात. दुसऱ्या दिवशी पेशंटला आम्ही बसवतो. दुसऱ्या दिवशी पेशंटला कमोड ट्रेनिंग होते, लॉबीमध्ये फिरवल्या जाते आणि वॉकरच्या साहाय्याने पेशंटला मुवमेंट करण्याला प्रवृत्त केल्या जाते. तिसऱ्या दिवशी पेशंटला स्टेअर क्लाइम्बिंग आणि डाऊन स्टेअरिंग झाल्यानंतर पेशंटला आम्ही तिसऱ्या दिवशी सुट्टी करतो. आता नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंटमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो फिजिओथेरपीचा फरक आहे, हिप रिप्लेसमेंटमध्ये फिजिओथेरपीची जास्त गरज पडत नाही. पेशंट स्वतःच वॉकरच्या साहाय्याने चालता चालता नी आणि अँकलच्या एक्सरसाइज करू शकतो आणि काही प्रमाणात क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथनिंग किंवा हॅमस्ट्रिंग स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आमचे फिजिओथेरपिस्ट त्यांना सजेस्ट करतात. 15 दिवसानंतर पेशंट वापस आल्यानंतर सुचर रिमूव्हल होते आणि पेशंट पहिलेसारखा 15 दिवसातच आपल्या कामाला डे टू डे ॲक्टिव्हिटीला लागतो आणि एका महिन्यात तो पूर्वपणे पहिले जे काम करत होता पेशंट त्याला पूर्णपणे जॉईन करता येतं. याबद्दल जर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील किंवा शंका असतील तर जनार्दन हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करा किंवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये काही कमेंट सोडा. आम्ही त्यांना लवकरात लवकर रिप्लाय करू. धन्यवाद. थँक्यू.